बघा, आपल्या आजूबाजूला अशी अनेकशी लोके असतात जे आपल्यासाठी खूप जवळचे असतात, पण ते खूप त्रासदायकही असतात. आणि त्यांचे आपल्यासोबत बोलणे म्हणजे आपल्या मनाचे खच्चीकरण करणे असते. कारण अशी लोक आपल्याला खचवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा लोकांना हँडल करणंही प्रत्येकच माणसाला जमते असं नसतं. बघा, कधी-कधी आपल्याला इच्छा नसताना पण त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. काही लोक जे आपल्या आयुष्यात येतात, पण त्यांना वाटते की त्यांनी आपल्याला पूर्ण कंट्रोल करावं. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपण त्यांचे सगळे म्हणणे ऐकावे. अशा लोकांचे वागणे जर लक्षात घेतले, तर आपला त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. मग आपण यासाठी काय करू शकतो? बघा, काही असे लोक असतात, ज्यांना आपल्याला कितीही विचार केला, तरी आपण त्यांना टाळू शकत नाही. तर मी असं का म्हणते बरं? बघा, अशा लोकांना तुम्ही आत्तापर्यंतच टाळू शकलं नाही, तर आपण इथून पुढे त्यांना काय टाळणार आहे? तर अशा लोकांना टाळण्यापेक्षा त्यांना फेस करायला शिका. बघा, काही लोक असेही असतात, की ते आपल्यासमोर आले, की आपल्याला खूप त्रास होऊ लागतो. बघा, ती व्यक्ती जशी तुमच्यासमोर आली, ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे. ती बोलण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा, की बाई ही आता आलेली आहे, ही असं काहीतरी फालतूकचं सांगणार, की त्याने माझं डोकं क्रॅक होऊन जाणार. म्हणजे मला टेन्शन येणार, मला पाठीमागच्या काही गोष्टी आठवणार, की ज्याने मला आहे ना त्रास होणार. जर अशी व्यक्ती तुमच्यासमोर आली, तर मनाचा पूर्ण पक्का निर्धार करा, की हिच्या बोलण्याचा माझ्या मनावरती काहीच परिणाम होऊ देणार नाही मी. तुम्ही नक्की यातून बाहेर पडायला तुम्हाला मदत होणार आहे. बघा, असे काही लोकं असतात, की त्यांनी आहे ना सांगितलं, की आपल्याला 100% हा त्रास होणार असतो. पण अशी व्यक्ती समोर दिसली किंवा अशा व्यक्तींचा कॉल आला, की मनात निर्धार करायचा, ही काहीतरी सांगण्यासाठीच आपल्याला भेटत आहे. त्याच्यामुळे मनामध्ये पूर्ण म्हणजे गॅरंटी घ्यायची स्वतःची, की हां, हिने काहीही सांगू दे, मी ही गोष्ट मनाला लागून घेणार नाही, की मी ह्या गोष्टीचा विचार करणार नाही. कारण काही लोकं आयुष्यात असे असतात, की ते ठरवलेलं असतं त्यांनी, की आणि त्यांना आपल्या नसा दबत्या नसा माहिती असतात, की हिला काही सांगितल्यावरती हिला त्रास होणार आहे. त्यामुळे मनाला ठरवूनच द्या, की हिने काहीही सांगू द्या, ते माझ्या डोक्यात मी घेणार नाही, माझ्या मनाला मी ते शब्द लागून घेणार नाही. पुढची व्यक्ती कंटाळून ते सांगणे नक्कीच बंद करून टाकेल. आणि किंवा तरीही तुम्हाला त्या गोष्टी मनाला लागल्या, तर काय करायचं? ती व्यक्ती बोलून गेली, की विसरण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःला कुठेतरी विरंगुळून घ्यायचा प्रयत्न करा. बघा, जर अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल, तर तिच्यासोबत आहे ना वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचं. जसं की बघा, हो, बरोबर आहे तुझंच, अच्छा, असं का? हो, हो, ठीक आहे, अशा प्रकारची. किंवा हां, हो, हां, हो असंच बोलत राहायचं. अशा व्यक्तींशी तुम्ही अशा प्रकारे कम्युनिकेशन ठेवा. कारण हे कशासाठी बघा, एखाद्याच्या बोलण्याला आपण जितका रिस्पॉन्स देत जातो ना, तितकेच ते लोक त्यांचं बोलणं जास्त वाढवतात. किंवा ते लोक आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतील आणि आपण जितकं नाही नाही म्हणतो ना, तितकं ते जास्त ब्लेम करत जातात. त्यापेक्षा ते जे सांगतायत ते फक्त हो म्हणून मोकळे व्हायचं. म्हणजेच ते लोक लवकर तिथून निघून जातात. आणि त्यांना असंही कळतं, की अरे, माझ्या बोलण्याचा हिच्यावर काहीच फरक पडत नाही. म्हणून ते नेक्स्ट टाईम येताना थोडेसे स्वतःला समजून येणार तुमच्यापर्यंत. किंवा ते लोक तुमची इन्सल्ट करणेसुद्धा बंद करणार. कारण अशा लोकांच्या डोक्यात हेच असते, की आपल्याला त्यांच्या बोलण्याचा त्रास व्हायला हवा. बघा, कधी-कधी अशी लोकं आपणाला खूप बोर करत असतात. आपण काय करतो? त्यांच्या बोलण्यात इंटरेस्ट नाही दाखवायचा. म्हणजे तू काहीही बोल, मला तुझ्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाही. किंवा एखादीने फोन केला, तिचं कम्युनिकेशन म्हणजे तिचं बोलणं ती सांगत बसली, असं झालं, तसं झालं. फक्त हं, 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 हं करत राहायचं. म्हणजे त्या पुढच्या व्यक्तीलाही समजतं, अरे हिला तर आपल्या म्हणजे बोलण्याची काहीच घेणं देणं नाही, हिला माझ्या आयुष्याशी काहीच घेणं देणं नाही. तर ती व्यक्ती आपोआप आहे ना शांत होऊन जातो. आणि अशा मूर्ख लोकांपाशी आपली स्वतःची कोणतीच गोष्ट शेअर करायची नाही आहे बरं का. खरंच हे इतके विचित्र आणि इतके भंगार लोक असतात ना, अशा व्यक्तींपाशी आपल्या मनातील एकही गोष्ट शेअर करू नका. कारण आज ती व्यक्ती आपली आहे म्हणून आपले बोलणे आपण त्यांना ऐकू, पण ती व्यक्ती उद्या त्या बोलण्याचा गैरवापरही करेल. आपल्या ज्या पर्सनल गोष्टी आपण सांगत असतो बघा, आता आपण मैत्री म्हटलं, की आपण आपल्या आयुष्यातील जे काही गोष्टी आहेत त्या आपण एकमेकींपाशी शेअर करत असतो. पण ही व्यक्ती केव्हाच आपली नसते. आणि त्यातली त्यात अशा व्यक्ती तर बिलकुलही आपल्या नसतात. अशा लोकांवर चुकूनही विश्वास ठेवायचा नाही. बघा, जे लोक आपली वेळोवेळी इन्सल्ट करत असतात ना, आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसांबद्दल, आपल्या एखाद्या मैत्रिणीबद्दल, आपल्या नात्याबद्दल तर चुकूनही काहीच सांगू नका. कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला अशा लोकांना छान जमत असते. बघा, आता आपलं जर एखाद्या व्यक्तीशी पटत नसेल,
तर त्यांच्याबद्दल त्या व्यक्तीच्या समोर काहीच बोलू नका. अशा लोकांशी नजर चुकवूनही आपल्याला काही गोष्टी शेअर करायच्या नाही आहेत. मग भलेही तुम्ही तुमच्या घरात असताल, बाहेर असताल किंवा अन्य कोठेही असताल, त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनच बोलायचं आहे तुम्हाला. त्यांच्याकडे बघूनच तुम्हाला बोलायचं आहे. आपण त्यांच्याकडे बघितलं नाही तर अशा लोकांचा गैरसमज काय होत असतो की आपण त्यांना घाबरतोय. पण खरं तर आहे ना, आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीचं तोंड बघायची इच्छा नसते. पण तरीही अशा लोकांच्या नजरेत नजर घालून बोलण्याचा प्रयत्न करा. बघ, काही लोक असे पण असतात, ते आपल्याला बोलल्यानंतरनं जोक ऐकल्यासारखं दाखवत असतात. आणि पहा, आपल्याला कितीही भयंकर टेन्शन असलं ना, तरी अशा टॉक्सिक लोकांच्या समोर आहे ना, नेहमी खुश राहायचं. सगळं ठीक आहे असंच दाखवायचं. कारण आपल्या दुःखी असण्याने अशा लोकांना आनंद होत असतो. बघा, मी तर अशा लोकांपासून माझं दुःख पण लपवते आणि आनंदही. आपल्या डोक्यात जर एखादं ध्येय असेल, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल, आपण त्यासाठी धडपडत असेल, तर ते ध्येय साध्य होण्यापूर्वी अशा लोकांना ते केव्हा सांगायचं नाही. कारण ही लोक आपणाला निगेटिव्ह करून सोडत असतात. काही लोक आयुष्यात असेही असतात, ते फक्त तोंडावरती गोड बोलत असतात व मागून तिरस्कार करत असतात. म्हणून अशा व्यक्तींना जर आपण आपली एखादी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तोंडावर अभिनंदन करतील आणि कसं या आनंदावर विरजण टाकायचं हे त्यांना नक्कीच माहिती असतं किंवा ते त्याच्या तयारीत लागून जातात. या माणसांचं कसं असतं ना, ही माणसं इमेज कॉन्शियस असतात. बदनाम व्हायला ते घाबरतात. स्वतःची खोटी इमेज घेऊन ती गावभर ढिंडोरा पिटत असतात. ते स्वतःला फेक दाखवत असतात. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या असण्यात खूप फरक असतो. ते जसे बोलतात त्यातले ते तसे बिलकुलही नसतात. ज्याला समजायला खूप अवघड असतं बरं का. ते समाजाला जसे दाखवत असतात तसे ते अजिबातही नसतात. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधीच आर्थिक मदत घ्यायची नाही. अशा लोकांचा एक घासही खायचा नाही. काही लोक आहे ना, स्वतःला खूप मोठे समजतात. आता आम्ही स्वामी सेवेकरी आहोत, ऑब्वियसली आम्ही आहे ना लोकांचं एक घासही खात नाही. पण काही लोक आयुष्यात असे असतात ज्यांचे कानाने अनुभव आपण ऐकलेले असतात. ते एखाद्याला 4 घास खायला घालतात, पण ते आपल्यापाशी ऐकवतात. म्हणजे आज आपल्यापाशी ऐकवतात, उद्या जर त्यांनी आपल्याला काही खायला घातलं तर ते आपल्याला आपलं ऐकवणं हे दुसऱ्यापाशीही करू शकतात. त्यामुळे अनुभव आयुष्याचा एक खूप मोठा असतो बरं का. जर एखाद्याने आपल्याला खाण्यासाठी काही गोष्ट दिली किंवा चहा पाण्यासाठी बोलवलं तर अशा व्यक्तींच्या दारात केव्हाही जायचंच नाही. आणि गेला तरी ते टाळायचं की नाही, आम्ही कोणाचं खातपीत नाही. आम्ही डायरेक्टली सांगा, आम्ही स्वामी सेवेकरी आहोत, आम्हाला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की कोणाचं खाणं पिणं हे चांगलं नसतं. तर नक्की या गोष्टींपासून, कारण आहे ना, आज ती लोकांचं ऐकवणं आपल्यापाशी असते तर उद्या आपलं का नाही करणार. किंवा आपण जर एखाद्याकडून पैसे उधार घेतले तर नक्की 100% नाही, 1001% अशा व्यक्ती अख्ख्या गावात बोबाटा करणार. आणि तुम्ही जर ती पैसे चांगल्या गोष्टीसाठी घेतलेले असतील तर मग आपण आयुष्यासाठी मिंद होऊन जातो की बाबा मी तिच्या घर बांधण्यासाठी मी तिला एवढे एवढे पैसे दिले होते. आपले जरी त्या व्यक्तीकडे पैसे असतील तरीही स्वतःच्या घर बांधणीसाठी किंवा आपल्या मुख्य कामासाठी अशा व्यक्तींकडून केव्हाच पैशाची मदत घेऊ नका. तर आहे ना, अशा व्यक्तींना आहे ना, मी बोलले तशी एक सवय अजून काय असते की ते आपली मन खच्चीकरण करायला पाहत असतात. तर किंवा एखाद्या व्यक्तीला फक्त एखाद्याला पकवायला येत असतं. म्हणजे एखादी व्यक्ती आजूबाजूला अशी असते की तिला बोलायला कोणी सापडत नाही. मग आपण भेटलो की पक 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 म्हणजे विनाकारणची फालतूची बडबड असते, ज्याचं काही घेणं देणं नसतं आयुष्याशी. मी अमकं केलं, मी तमकं केलं, मी भाजीही केली, मी तामकं तमकं, म्हणजे समजून घ्या तुम्ही. तर अशी व्यक्ती जर एखादी पकवायला आली, येऊन द्यायचं, काहीच बोलायचं नाही. फक्त ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. मेंदूपर्यंत त्या गोष्टी जाऊन द्यायच्या नाहीत. कारण मी हे अनुभवत असते, त्यामुळे मी तुम्हाला हे उदाहरण देते. कारण काही गोष्टींचं आहे ना, आता एखाद्याला त्याचं मनातलं सांगायची सवय असते, पण आपण जर त्या गोष्टी ऐकल्या तर त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या आयुष्यावरतीही होत असतो बरं का. त्यामुळे अशा लोकांना टाळायचा प्रयत्न करा. आणि टाळता येत नसेल तर कानाचे पडदे दोन्ही उघडे ठेवा, इकडून ऐका आणि तिकडून सोडून द्या. आणि बघा, आपणाला जर खुश राहायचं असेल ना, तर अशा लोकांपासून जितकं दूर राहता येईल तितकं आपल्याला दूर राहायचं आहे. आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी घडत असतात बरं का, चढउतार येत असतात. काही वाईट लोकांची ओळख, कारण हे आयुष्य आहे, आपल्याला शेवटपर्यंत कोणच पुरवत नाही. आयुष्य आहे, नाही मित्रमैत्रीण, नाही आजूबाजूचे, नाही शेजारचे. आपण आयुष्याला आपले जोडीदार आपण आयुष्याला पुरवत असतो आणि जोपर्यंत आपले आईवडील आहेत तोपर्यंत. पण आहे ना, कोण आपणाला काय सांगते, कोण आपल्याशी कसं वागते आणि खरंच कोणाला आपल्या आयुष्याशी किती घेणं देणं आहे
हे आपल्याला ओळखायला आलं पाहिजे नाही. आज आपल्याला एखाद्या लेडीजचा कॉल आला, ती तिच्या घरातील काही गोष्टी सांगत आहेत, पण आपणही सासरवाशी नसतो. मग तिची बराबरी आपण आपल्या आयुष्याशी करायची नाही. अरे माझ्यात पण असं चालू आहे, तसं चालू आहे. अरे तुझ्या घरात जर तसं चालू असेल तर त्याच्यामागे आपलीही काहीतरी चुकी असते ना. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याशी आपल्याला लढता येत नाही, प्रत्येकाच्या आयुष्याशी आपल्याला बराबरीही करता येत नाही. म्हणजे काही ठराविक मुद्दे असतात ना, ते आपण अभ्यास स्वतः केले पाहिजे नाहीत. तर छान असा आणि छोटासाच व्हिडिओ होता. मी आज 10च पॉईंट दिलेले आहेत. आय होप तुमच्या गोष्टी लक्षात आलेल्या असणार आहेत. कोणत्या गोष्टींना इग्नोर करायचं, कोणत्या गोष्टींना टाळायचं आणि काही टॉक्सिक लोक जर आयुष्यात असतील त्यांना नक्कीच टाळा. त्यांना तुमचे केव्हाच चांगले झालेले बघवणार नाही. आणि मी सांगितलं तसं आपण स्वामी सेवेकरी आहोत, आपण केंद्रात जातो तर परान्न पूर्ण वर्ज करा. कारण ज्यावेळेस एखादी स्त्री अन्न बनवत असते तर तिच्या डोक्यात आहे ना बऱ्याचशा भानगडी चालू असतात. म्हणजे आपलं मन हे शांत नसतं, स्थिर नसतं आणि ती स्वयंपाक करते तर तिच्या घरात काही टेन्शन असेल तर तिच्या डोक्यात त्याच भावना, वेदना किंवा तेच टेन्शन चालू असतं. मग ती जे अन्न बनवत असते तर ते त्या अन्नात उतरत असतं. माऊली काय सांगतात, तुम्ही स्वयंपाक करताना केव्हाही तारक मंत्र लावा किंवा छान असे स्वामींचं किंवा कुठलंही असू द्या देवाचं एखादं भजन लावा. आपण जसे अन्न खाऊ ना आपले विचार तसेच होत असतात. आता ताई जरी घरात स्वयंपाक बनवत असतील तरी ते अन्न जे लोक घरातील सदस्य खाणार आहेत त्यांचे विचारही त्याच प्रकारे होणार असतात. तुम्ही जर रागिष्ट चिडचिड पद्धतीने स्वयंपाक करत असतात, रागात असताल तर तुमच्या घरातील लोकही तसेच होणार आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर कोणाला शेअर करू वाटला तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओवरती लास्टपर्यंत आलेला असाल तर नक्की थँक्स आणि नक्की कमेंट करून सांगा. चला मग बाय, थँक्स, काळजी घ्या सर्वांनी.